पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये इमारत कोसळलेली आहे। मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे। बचाव कार्य सुरूच आहे। ढिगाऱ्याखालून 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तळमजल्यामध्ये अजूनही 9 जण अडकल्याची माहिती आहे। अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळी लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य राबवत आहेत। रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरूच आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। तिथली नेमकी परिस्थिती समजावून सांगतील तुषार। विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर काल दुपारी ही जी बिल्डिंग आहे ती कोसळली आणि त्यानंतर हे संपूर्ण जे बचाव कार्य आहे ते एकंदरीत काम करताना पाहायला मिळालं। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। तर 9 जण आतमध्ये गुंतले असल्याची शक्यता खरं तर वर्तवली जाते। एकूण 23 जण होते। 23 जणांमधील जर आपण पाहिलं तर 9 जणांना बाहेर काढलंय। 9 जण आतमध्ये गुंतण्याची शक्यता आहे आणि 5 जण हे स्वतःहून बाहेर आले असल्याचं माहिती मिळते। या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर काहींचा आता संपर्कही 9 जणांचा संपर्कही होत नसल्याने ही जी बचाव कार्य आहे ते या ठिकाणी सुरू होतं। त्यामध्ये लाईट डिटेक्टरचा खरं तर हा संपूर्ण वापर या ठिकाणी केला जातोय। मिलिटरी असेल, त्यानंतर एनडीआरएफ असेल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जवान आहेत ते खरं तर शर्थीचे प्रयत्न या संपूर्ण ठिकाणी करताना एकंदरीत पाहायला मिळतात। या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर या यंत्रणा काम करताना एकंदरीत दिसून येतात। त्या कशा पद्धतीने काम करतात ते माझ्याबरोबर अनिल डिंबळे सर आहेत, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे। काय एकंदरीत परिस्थिती आहे आता, काय एकंदरीत तिथं सुरू आहे? आता सध्या तरी पाहता ती जी बिल्डिंग कोलॅप्स झाली ती 45 अँगलमध्ये आलेली आहे आणि पूर्ण जो फर्स्ट फ्लोअर आहे तो पूर्ण जमिनीत घुसला गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर वरून आलेलं मलबा आहे तो पण आतमध्ये घुसला गेलेला आहे आणि कॅन्टीनमध्ये जी लोकं होती त्या मलब्याने पुढे सरकलीत की काय याची दाट शक्यता आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करून रात्री 9वा व्यक्ती काढल्यानंतर परत आम्ही साऊंड व्हायब्रेशनचा हे यूज केला आणि त्याच्यानंतर यूज केल्यानंतर कोणी जाणवलं नाही। त्यानंतर ऑपरेशन थांबवून सेकंड ऑपरेशन चालू केलं की तो मलबा बाहेर काढण्यासाठी आणि तो मलबा काढून आता जेसीबीने तो जवळजवळ 2-2.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मलबा साईडला केलेला आहे आणि आपल्याला फर्स्ट फ्लोअरला खाली ॲक्सेस भेटलेला आहे आता। आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये आता जेव्हा आमचे जवान आतमध्ये गेलेत, अधिकारी आतमध्ये गेलेत, सर्चिंग करतायत तर त्याच्यामध्ये कॅन्टीनच्या सगळ्या खुर्च्या आणि टेबल आलेले आहेत आणि बरेच सारे हे आलेले आहेत अडथळे। ते कटिंग करून आम्ही पुढे सरकत सर्चिंग काम चालू आहे आणि सर्चिंगनंतर ते रेस्क्यू करायचं काम चालू आहे। मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 3 मजले होते त्यातील पहिला मजला तर पूर्ण रेस्क्यू झालेला आहे। आता दुसरा जो होता तो म्हणजे ही कॅन्टीन। आता कॅन्टीनमध्ये किती लोक असण्याची शक्यता करत आहेत? साधारणतः 7 ते 8 लोक कॅन्टीनमध्ये असण्याची त्यांच्या व्यक्तींकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार 7 ते 8 लोक अडकली असण्याची दाट शक्यता आहे। तळमजल्याची काय परिस्थिती आहे? तळमजल्यामध्ये काय होतं असं समजलं? तळमजल्यामध्ये टोटली तळमजल्यावर कॅन्टीन होतं आणि फर्स्ट फ्लोअरला पण हे होतं। हां, तर ती जी तळमजल्यावरच्या कॅन्टीनमध्ये जी अडकलेली आहेत ती आत्ता सर्चिंग चालू आहे त्याचं। आणि इथे ज्या वाहन पार्किंग होत होती तेही त्याच बिल्डिंगमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते, तिथेच खाली यायला लागत होती? ते ॲक्च्युली तसं पाहिलं तर तो बेसमेंट आणि तळमजला एकच गणला जातो कारण पलीकडच्या साईडला तो ग्राउंड आहे आणि इथल्या याला तो बेसमेंट गणला जातो। त्याच्यामुळे जी पार्किंग व्यवस्था होती ती बेसमेंटला होती पूर्ण। आता जे जवान खरं तर या मजल्यामध्ये शिरले त्या कितव्या नंबरचा मजला आहे आणि तिथे काय एकंदरीत आव्हानं खरं तर तुमच्या समोर आहे? आता सध्या फर्स्ट फ्लोअरच्या कॅन्टीनमध्ये पूर्ण जवान आमचे घुसलेले आहेत कारण वरती सेकंड फ्लोअरला पूर्ण सर्चिंग केलेले आहे। सेकंड फ्लोअरला काही नाही आहे। रात्री जे फ्लोअर कट करून आम्ही आत उतरलो त्याच्यामध्ये 9 जवान काढलेले आहेत आणि राहिलेले जवान पुढच्या साईडला जेव्हा आम्हाला ॲक्सेस भेटत नव्हता तर रात्री जे सर्च ऑपरेशन थांबवले ते आत्ता चालू आहे।
रात्रीचे सर्च ऑपरेशन थांबवलं ते खरं तर सुरू आहे आणि त्या अनुषंगाने ही जे सर्चिंग आहे ते या ठिकाणी सुरू आहे. आता हे जे जवान आहेत ते संपूर्णपणे शर्थीचे प्रयत्न या संपूर्ण ठिकाणी करताना दिसतात आहेत. अनेक जी पथकं आहेत ती खरं तर कार्यरत आहेत आणि ती या सर्व नागरिकांना कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना एकंदरीत दिसून येतात आहे. या सगळ्या पथकांचे प्रयत्न लवकरात लवकर यशस्वी व्हावेत आणि सर्वजण सुखरूप बाहेर यावेत हीच आपली अपेक्षा आहे. तुषार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू.